झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। मी प्रसन्न जोशी। नमस्कार। आईनंतर जर अन्य कशाला आईचा दर्जा आपण देत असू तर ती असते मायभूमी आणि मायबोली। यातील मायभूमीचा काही प्रश्नच नाही, कारण ती आपल्या सर्व भारतवासियांची एकच आहे। मात्र जेव्हा मुद्दा मायबोलीचा येतो तेव्हा मात्र ज्याच्या त्याच्या मातृभाषा वेगळ्या असू शकतात। म्हणजे एखाद्याची मायबोली आपली मावशी असू शकते। म्हणजे उदाहरणार्थ समजा कन्नड आपल्या बाजूच्या कर्नाटकवासियांची आहे, कन्नडिगांची आहे, तर ती आपल्यासाठी मावशीसारखी आहे, गुजराती मावशीसारखी आहे, पण माय नाही। आज महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणामुळे मायबोली मराठी आणि हिंदी असा वाद उभा राहू लागलाय आणि याला निमित्त ठरलंय इयत्ता पहिलीपासून लागू होणारं त्रिभाषा सूत्र। यात पहिली भाषा असेल मराठी, दुसरी असेल इंग्रजी आणि तिसरी असेल, आता ही कोणती असेल ते तुम्ही ठरवायचंय, पालकांनी ठरवायचंय। सुरुवातीला हिंदी भाषा ही ती भाषा असणार होती, मात्र विरोधानंतर आता देशातील कुठलीही अधिकृत भाषा निवडता येणार आहे। म्हणजे तुम्ही कोणतीही जी भारताच्या अधिकृत भाषा आहेत त्याच्यापैकी एक निवडू शकता। मात्र मनसेनं या पर्यायालाही तीव्र विरोध केलाय। राज ठाकरेंनी तिसरी भाषा हवीच कशाला असा सवाल करत हे मागच्या दारानं हिंदी सक्तीकरण असल्याचा आरोप केला। इतकंच नाही तर शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केल्यास मनसे शाळांवरही धडक देण्याची वादग्रस्त भूमिका घेतली। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा आरोप फेटाळून लावत हिंदी सक्ती नसून कोणत्याही भाषेचा पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलंय। तसंच राज्यानं नवं शैक्षणिक धोरण स्वीकारलं असून आता पुन्हा दोन भाषा धोरणाकडे जाता येणार नाही असं स्पष्ट केलंय। मात्र जितकं दिसतं तितकं सोपं समीकरण नाहीये, कारण महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून कुठलीही भाषा म्हणजे अगदी तमिळ, तेलुगू किंवा पंजाबी, बंगाली घेण्याची मुभा दिली तरी याची शक्यता अगदी कमी आहे। मराठीच्या सर्वाधिक जवळ जाणारी भाषा म्हणून हिंदी असल्यानं लिपी, देवनागरी, अनेक शब्द समान, अनेकदा ऐकली गेलेली आहे, चित्रपट आणि बाकीच्या गोष्टींमुळे सारखी कानावर पडते। आणि महाराष्ट्रात पूर्वीपासून संस्कृत हा विषय शाळांमध्ये घेतला जातो 7वी 8वी नंतर संयुक्त किंवा पूर्ण म्हणून। त्यामुळे या दोघांपैकीच एखादी भाषा निवडली जाण्याची, त्यातही हिंदी निवडली जाण्याची शक्यता जास्त आहे। हिंदी बद्दलच्या प्रेमामुळे नाही तर अनिवार्य तिसरी भाषा असल्यामुळे। ही मेक आहे, भाषा अनिवार्य नाहीये। म्हणजे विशिष्ट भाषा अनिवार्य नसली तरी तिसरी भाषा निवडणं मात्र अनिवार्य आहे, या बाबतीत कोणताही घोळ नाही। आता मुद्दा असा आहे की जिथं आपली मराठी शाळांमध्ये धड शिकवली जात नाही अशी ओरड होते, असर सारखे अहवाल शालेय मुलांना मराठीतली वाक्यही लिहिता येत नाही अशी माहिती देतात, तिथं 2-2, 3-3 भाषा का शिकवायच्या असाही सवाल। मुख्य म्हणजे पहिलीच्या इतक्या लहान वयात या 3-3 भाषा कशाला असाही प्रश्न विचारला जातोय। आणि याच बाबत आज आहे झिरो आवरचा आपला प्रश्न, ज्याच्यासाठी चर्चा तर होईलच पण तुमच्याकडून आम्हाला प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षित आहे, पोलमध्ये सहभाग अपेक्षित आहे। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहायला। राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दलचा आजचा प्रश्न आहे, शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी कशी शिकवली जाते तेच मी बघतो, राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत आहात का? होय किंवा नाही हे दोन पर्याय आहेत। आणि आमच्या एबीपी माझाच्या एक्स अकाउंट, फेसबुक, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम या अकाउंटवर जाऊन आपण या पोलमध्ये सहभाग देऊ शकता, मत नोंदवू शकता आणि तुमच्या कमेंट सुद्धा आम्ही या कार्यक्रमात पुढच्या काही काळानंतर दाखवणार आहोत। आता शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला। महाराष्ट्रात हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगत शाळांनाही हिंदी न शिकवण्याचा अल्टिमेटम दिलाय। आयएस अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये यासाठी ही हिंदीची सक्ती केली जाते का असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला। गुजरातमध्ये हिंदी सक्ती का नाही असाही सवाल त्यांनी केला। महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा हा डाव आहे असाही आरोप त्यांनी केला। आणि हिंदी भाषेची ही सक्ती दक्षिणेत खपवून घेतली जाईल किंवा गेली असती का असाही सवाल त्यांनी केला। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत असेल, आव्हान म्हणून घ्यावं। पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? कसला पर्याय नकोच आहे ना, कसला पर्याय? जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही?
मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात. म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही, याच्यासाठीची धोरणं आहेत काही. दुसरीकडे मराठीला नाही तर हिंदीला पर्याय दिलेत असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं. ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे. एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. माझी राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय. जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. NEP देशाकरता आहे. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट. आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान राज ठाकरेंनी कथित हिंदी सक्तीवर आक्षेप घेतल्यावर भाजपनं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघूयात भाजपचं काय म्हणणं आहे. राज्य सरकारनं हिंदी अनिवार्य केलेली नाही. पहिली भाषा म्हणून मराठी सक्तीची आहे, ती कुणालाच नाकारता येणार नाही. दुसरी भाषा ही इंग्रजी आहे कारण ती जागतिक भाषा आहे. तिसरी भाषा म्हणून पर्याय देण्यात आले आहेत आणि त्यात उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू इत्यादी भाषा निवडता येणार आहे. यात नियम फक्त एकच आहे की भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा अधिक असेल तर तिथे शिक्षक देण्यात येईल आणि तशी संख्या नसेल तर ती भाषा ऑनलाईन शिकावी लागेल. यातून सहज लक्षात यावं की हिंदी अनिवार्य केलेली नाही आणि एक जरी विद्यार्थी दुसरी भाषा शिकू इच्छित असेल तरी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. आता या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा वाद जिथून निर्माण झाला ती गंगोत्री काय आहे तर नवं शैक्षणिक धोरण NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्यातल्या या तरतुदी कोणत्या आहेत त्या तरी एकदा बघूयात आपण. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला पाहण्यासाठी या कोणत्या तरतुदी आहेत, कोणत्या मुद्दे आहेत. कसं आहे नवं शैक्षणिक धोरण? R1 वाचन लेखन 1 वयाच्या 8व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 3री. पुढे ही विद्यार्थ्यांना सर्वात परिचित भाषा असावी जी मातृभाषा असेल. जर व्यावहारिक कारणांमुळे ते शक्य नसेल तर ती राज्यभाषा असावी. इतर विषयांसाठी हीच भाषा शिक्षणाचं माध्यम म्हणून वापरली जावी. R1 व्यतिरिक्त कोणतीही भाषा वयाच्या 11व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 6वी पर्यंत. R1 आणि R2 व्यतिरिक्त कोणतीही भाषा म्हणजे आता पहिली भाषा, दुसरी भाषा ही वयाच्या 15व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 10वी पर्यंत. R1, R2, R3 पैकी किमान 2 भाषा भारतीय असाव्या. आता हा मुद्दा जर का पाहिला तर या 3ही भाषा एकाच वेळी सुरू करणं अपेक्षित नसून विशिष्ट टप्प्यांनी सुरू करणं अपेक्षित आहे, जे टप्पे मुळातच आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून हे असं स्पष्टीकरण आल्यानंतर राज ठाकरेंनीही आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पत्र लिहिलं. पाहूयात राज ठाकरे काय म्हणतात आपल्या पत्रामध्ये. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला पाहण्यासाठी राज ठाकरेंच्या या पत्रातले मुद्दे. फडणवीसांच्या उत्तरानंतर राज ठाकरे लिहितात, विषय पहिली इयत्तेला हिंदी शिकवण्याचा चाललेला आहे. देवेंद्र फडणवीसजी आपण उल्लेख केला की राष्ट्रीय शिक्षण धोरणात 3 भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागेल, म्हणूनच पहिलीला तिसरी भाषा शिकवावी लागेल.
सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतो आहे. त्यातील पान क्रमांक 13 आणि 14 कडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. पान 13 मध्ये स्पष्ट म्हटले, अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावीत आणि इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी. पण पान 14 मध्ये असं म्हटलं आहे की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठं म्हटलंय, कृपया सांगावं. आणि याखाली #शिक्षण, #मराठी, #महाराष्ट्र असे उल्लेख केलेले. दरम्यान राज ठाकरेंनी फक्त शास्त्रालाच धारेवर धरलेलं नाहीये, तर शाळांनाही दम भरलाय. त्यांना शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावे एक पत्र लिहिलंय आणि हिंदी शिकवण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य न करण्याचं आवाहन केलंय. पाहूयात त्याही पत्रातले मुद्दे, ज्याच्यात ते आता राज ठाकरे लिहित आहेत मुख्याध्यापकांना. मीडिया सेंटरवरती पाहूया. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका, तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच 3री भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलंय. तो आदेश काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू, हे नक्की. आणि यानंतर हे सगळे मुद्दे पाहिल्यावर आणि 0वरची चर्चा सुरू करण्यापूर्वी नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदीची सक्ती मागच्या दारानं होते असा जो दावा होतोय तो सुद्धा पाहूयात ग्राफिक्सद्वारे. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला त्यासाठी की हा नेमका विषय काय, का असं म्हटलं जाते की मागच्या दाराने हिंदी येणार आहे. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार याबाबतीत सगळ्यांचं एकमत आहे. राज ठाकरे सुद्धा म्हणतात की हे असंच सूत्र आहे. आता हिंदी शिकण्याबाबत अनिवार्य शब्द मागे जरी घेतला तरी तृतीय भाषा ही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कोणती असू शकते? तेलुगू असणार आहे, तमिळ असणार आहे, कोणती महाराष्ट्रातले कोणते विद्यार्थी हे ओरिया भाषा शिकणार आहेत? त्यामुळे ती बहुतांश वेळा हिंदीच असणार आहे. 20हून अधिक विद्यार्थी तयार असल्यास हिंदीऐवजी इतर भाषा शिकवणार. पुन्हा तोच मुद्दा आहे की हे कोण शिकणार? मराठी इंग्रजी शाळेत यापुढे 1ली ते 5वी हिंदी तृतीय भाषा त्यामुळे ठरते. आणि यामुळे हा प्रश्न सारखा उपस्थित होतोय की मागून हा हिंदीचा रेटा का? एकीकडे 2री 3री भाषा पहिलीपासून मुलांना शिकायला लागत असताना आहे ती मराठी भाषा तरी आपली मुलं नीट शिकतात का? म्हणजे बाकीचं सगळं सोडून द्या, हिंदी येवो न येवो, इंग्रजी येवो न येवो, मराठी महाराष्ट्रात जी सगळीकडे शिकवली जाते, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे याच वर्षी जानेवारीला प्रसिद्ध झालेला असर या संस्थेचा अहवाल, तो सुद्धा पाहूया. म्हणजे आपल्याला मराठीचे दिवे आमचे कसे लागतात शाळांमध्ये ते पाहता येईल. असर 2024च्या सर्व्हेमधून राज्यातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती समोर आली. राज्यातील सरकारी शाळांमधील 3री ते 5वीच्या 50% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही. 6वी ते 8वीच्या 30% मुलांना दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही. राज्यातील सरकारी शाळांमध्ये 3री ते 5वीच्या 54% विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नाही. 6वी ते 8वीच्या 65% विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नाही. महाराष्ट्रातील 3रीच्या 37% मुलांनाच दुसरीचं पुस्तक वाचता येतं. 2022 मध्ये हेच प्रमाण 26% होतं. 2018 मध्ये हेच प्रमाण 44.2% झालं. देशातील 3रीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येण्याचं प्रमाण 50%पेक्षा कमी आहे. त्यामुळे हे अहवाल आणि हे वास्तव बघण्यासाठी असरचा अहवालही बघण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये तुमच्याच मुलांच्या मित्रांना सुद्धा 5वीतल्या 6वीतल्या मराठी पूर्ण वाचून दाखवणं, वाक्य कर्ता कर्म क्रियापद असेल, साधं सुद्धा ज्या कुठली बोली असेल पण नीट लिहून दाखवणं असेल, या बाबतीतला अंदाज घ्यावा. त्यानंतर आपल्याला कळेल की मुळात आहे त्या मराठीसाठी किती प्रयत्न करता यायला हवेत. आणि यानंतर आपण जाणार आहोत पोल सेंटरमध्ये, आपण प्रश्न बघितला होता. पुन्हा मीडिया सेंटरला जाणार आहोत आपण बघायला लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यानंतर आपण मान्यवरांकडे जाऊया चर्चा करायला. पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया मीडिया सेंटरवर. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया प्रियांका शिंदे यांची. हिंदी भाषेचा शाळेत काही उपयोग नाही, हिंदीचं व्याकरण तर अजूनच कठीण आहे. प्रशांत खुळे म्हणतात, या शासकीय निर्णयाशिवायही महाराष्ट्रातील सीबीएसई अभ्यासक्रमाच्या खासगी शाळांमध्ये हिंदीची सक्ती आधीपासूनच केली जाते. भाषा शिकण्यात काय वाईट आहे? भाषेची सक्ती वाईट आहे, विनाकारण राजकारण, असं सौरभ लिहितात. प्रेषित घाग लिहितात, आधी मराठी शिकवा नंतर काही करा, मराठी भाषा सर्वांना आली पाहिजे. युट्यूबवरती आलेली कमेंट. यानंतर शंतनू नेवसे लिहितात, अरे पोरांना व्होकेशनल कोर्सेस शिकवा, उगाच पहिलीपासून नको ते उद्योग कशासाठी.
AB555 या हँडलवरून आलेली कमेंट आहे. मुलांनी काय शिकावं हे त्यांच्या पालकांनी ठरवावं. विद्यार्थ्यांचं पोट भरायला राज ठाकरे येणार आहेत का? सौरभ चौधरी लिहितात, राजकारण आहे भाई, राजकारण. विश्वास सरवणकर लिहितात, हिंदी शिकायला आम्हाला काहीच अडचण नाही, पण ती आम्हाला जबरदस्तीने शिकवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तितक्याच ठामपणे विरोध करू. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया. नवनाथ लांडगे लिहितात, राज ठाकरेंची 100% सहमत. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया. लक्ष्मीकांत धनशेट्टी लिहितात, महाराष्ट्रात फक्त मराठीच. आप्पासाहेब जाधव लिहितात, राज ठाकरेंनी केलेला विरोध नक्कीच स्वागतार्ह आहे. तर अभय कुलकर्णी लिहितात, इथे आपल्याला मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत, त्यात हिंदी शिकवण्याच्या सक्तीचा अट्टहास का? सगळ्यात आधी आपल्या मराठी भाषेला जगवा, वाढवा, मग इतर भाषांसाठी सक्ती करा. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया. एक्सवर आलेली प्रतिक्रिया. सौरभ लिहितात, राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे. 6वी पासून हिंदीचा अभ्यासक्रमात समावेश योग्य आहे, परंतु पहिलीपासून समावेश करणं अयोग्य आहे. एक्सवर आलेली आणखी एक कमेंट आहे. कणाद मुकाडे लिहितात, राज ठाकरे यांनी उचललेला मुद्दा अत्यंत योग्य आहे. शाळांमध्ये मराठी भाषेला दुय्यम वागणूक न देता तिचा सन्मान आणि प्राधान्य राखलं गेलं पाहिजे. एक्सवर आलेली प्रतिक्रिया. अंजली जाधव लिहितात, हिंदी ही कुठलीही परदेशी भाषा नाही. राज ठाकरे फक्त बोलतात, करत काही नाहीत. आतापर्यंत ते धड विधानसभा देखील जिंकू नाही शकले. सिद्धार्थ लिहितात, साहेबांची पोरं शिकली इंग्रजी माध्यमात अगदी बालवाडीपासून आणि आमची पोरं हिंदी इंग्रजी शिकणार, तर यांना त्रास का? असा एक प्रश्न विचारलाय. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया. रुपेश पाटील यांची, मुळात हिंदी भाषेची गरजच काय? महाराष्ट्रात फक्त मराठी. अर्जुन गावडे लिहितात, हिंदी सक्तीची गरज नाही. हिंदी चित्रपट पाहून प्रत्येकाला कामापुरती हिंदी येतेच. इन्स्टावरची प्रतिक्रिया. रजिया सुहेल लिहितात, मराठी शाळांची अवस्था सुधारा आधी, मग इंग्रजी माध्यम आणि हिंदीचं महत्व आपोआप कमी होईल. तर नौमन लिहितात, राज ठाकरेंचा मुलगा अमितचं संपूर्ण शिक्षण इंग्रजीतच झालंय, त्याचं काय? आणि आता यानंतर आपण जाणार आहोत आपल्या सगळ्या मान्यवरांकडे गेस्ट सेंटरला. त्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूयात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी की अन्य भाषा नेमका प्रकार काय? आपल्यासोबत असतील दादा भुसे, शिक्षण मंत्री आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. डॉक्टर सपना नायक बांगर या बालमानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्याशिवाय नवनाथ बन, भाजपचे प्रवक्ते. महेश दाबक, जे UGCच्या नीती आयोगाच्या, आता नीती आयोग म्हणून ओळखला जातो, माजी सदस्य आहेत शिक्षण विषयक उपसमितीचे. या सगळ्यांचं स्वागत. मी दादा भुसेंपासून पहिल्यांदा सुरुवात करेन. दादा भुसेजी, याच्यातला जो सारखा मुद्दा उपस्थित होतोय की ही तिसरी भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण राज ठाकरे त्यावरतीच नेमका मुद्दा उपस्थित करतात, हे स्वातंत्र्य नाही, हे हिंदीच आहे. काय म्हणणं आहे आपलं? मी आपल्याला तेच सांगितलं की इतर भारतीय ज्या भाषा आहेत त्याचंही स्वातंत्र्य विद्यार्थी आणि पालकांना तिसऱ्या भाषेच्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि विद्यार्थी पालक जी भाषा निवडतील त्या भाषेप्रमाणे त्यांना शिक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर पहिल्या इयत्तेमध्ये आपण काही चित्र किंवा बोली, त्या विद्यार्थ्याची मूळ बोलीभाषा असेल त्या बोलीभाषेतून मग काही गाणे, चित्र, संवाद इथून आपण पहिली दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो. बरोबर. आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात तिसरीच्या पासून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाते. आणि म्हणून प्राथमिक पातळीवर या पद्धतीचं शिक्षण देऊन जे विद्यार्थी पालक ज्या भाषेची मागणी करतील तिसरी भाषा म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना प्राधान्य देणार आहोत. आजही आपण जर काही शाळेमध्ये बघितलं इतर माध्यमांच्या भाषेच्या शाळेमध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांची भाषा मराठी बंधनकारक केलेली आहे, मराठी भाषा, आणि इंग्रजी म्हणून तिसरी भाषा त्या शाळेमध्ये शिकवली जातेच आहे. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये आपले पण विद्यार्थी टिकले पाहिजेत.
महाराष्ट्राचे विद्यार्थी देश पातळीवर पुढे गेले पाहिजेत, बरं, या शुद्ध भावनेतून हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मी यानंतर आता इतरांकडे जातो आणि पुन्हा भुसेंकडे मी येणारच आहे. आणखी काही उपप्रश्न आहेत. मी यशवंत किल्लेदार यांच्याकडे जातो. यशवंत किल्लेदारजी, आज भाजपनं स्पष्टीकरण दिलंय, दादा भुसे सुद्धा सांगतायत, देवेंद्र फडणवीसही म्हणतायत सक्ती नाही, कोणती भाषा निवडा, एक जण जरी असेल तरी त्याला ती ऑनलाईन शिकवली जाईल, 20 जण असतील तर शिक्षक दिला जाईल. मग हिंदी सक्ती असा शब्द का वापरला जातो? हे ते कसं आहे, हा त्यांनी एक देखावा निर्माण केलाय. अनिर्वाह्य हा शब्द काढून सर्वसाधारण शब्द टाकलाय. बाकी आहे तसंच आहे ना, एक देखावा निर्माण करणं आणि तुम्ही एखादा GR मध्ये फक्त ते शब्दांचा खेळ करणं, ह्यातला हा भाग आहे. आमचा मेन मुद्दा असाच आहे की पहिलीपासून तुम्ही हिंदी का लादताय मुलांवर? 2 भाषा पुरेशा आहेत, कारण त्या लहान मुलांची जी IQ लेवल आहे, अनेक सायकोलॉजिस्टनी किंवा शिक्षण तज्ञांनीही त्याला विरोध केलाय. त्याचं कारण हे आहे की ह्या एवढ्या कमी वयात तुम्ही एवढं ओझं त्यांच्यावर टाकू नका. बरं, हा सगळा विरोध जेव्हा भुसे साहेबांनी सुरुवातीला घोषणा केली तिसऱ्या हिंदीची, तेव्हापासून विरोध होतोय. म्हणून तर मध्यंतरी त्यांनी स्थगिती दिली ना. तुम्ही, आमचं म्हणणंच असं आहे की 2 भाषा पुरेशा आहेत पहिलीपासून. पहिलं जे धोरण आहे, शिक्षण धोरण आहे पहिलं, ते 5वी नंतर 6वी नंतर तुम्हाला हिंदी आहेच ना. बरं, जी काही तुम्हाला ऐच्छिक भाषा निवडायची आहे त्यामध्ये मॅक्झिमम मुलं मुंबईतली हिंदीच निवडतात, महाराष्ट्रातली हिंदीच निवडतात किंवा संस्कृत निवडतात. बरं, हे जर अगदी सरळ साधं धोरण पूर्वीपासून चालत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायची आवश्यकता काय? ते NEPने जे दिलेलं आहे, NEPने देखील कुठे कंपल्शन केलेलं नाहीये. NEPनी म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मला वाटतं मुद्दा क्रमांक 13 आणि 14 वाचला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ही भाषा तुम्ही कंपल्सरी करायची आवश्यकता नाही. त्या राज्याची जी संस्कृती आहे, तिथल्या ज्या लोकांच्या भावना आहेत त्या समजून घेऊन तुम्ही तो. मी नवनाथ बन यांना भाजपला हाच प्रश्न विचारतो. मी यशवंतजी तुमचाच प्रश्न विचारतो. नवनाथ, हा जो मुद्दा सारखा भाजपकडनं मांडला जातोय की ही सक्ती नाहीये, ही कुठलीही भाषा निवडू शकता, पण याच्यामध्ये 2 पेच आहेत. पेच एक, पहिला बेसिक प्रश्न, 3 भाषा पहिलीच्या इतक्या उमलत्या वयामध्ये, उमलतं काय म्हणजे फूल पण अजून बनलेलं नाहीये, कळीच्या पातळीला असताना मुलाचं सगळं वाढणं, मुलीचं एकदम 3 भाषा आणल्या जात आहेत आणि तिसऱ्या भाषेत हिंदीची सक्ती नाहीये. नवनाथ, तुम्ही सुद्धा महाराष्ट्र फिरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात काय तेलुगू शिकणार आहेत का? विदर्भामध्ये उरिया शिकणार आहेत का? आमच्या खानदेशामध्ये बंगाली शिकणार आहेत? असं होणार नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. प्रामुख्यानं शेवटी काहीच नाही, तिसरा भाषा निवडावीच लागणार आणि ते अनिवार्य आहे तिसरी भाषा निवडणं. ती मात्र मग काय निवडायची, कारण दुसरा पर्याय नाही तर हिंदी. मग हा शब्दच्छल कशाला? नवनाथ. प्रसन्नजी, आपण बघतो की नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून बहुतांश राज्यांनी 3 भाषेचं धोरण स्वीकारलेले आहे. फक्त तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांचा अपवाद आहे. बाकी सर्व राज्यांनी 3 भाषांचं धोरण स्वीकारलं आहे. जेव्हा बाकी सगळी राज्य अशा पद्धती 3 भाषाचं धोरण स्वीकारतात, तेव्हा महाराष्ट्रानं देखील त्याच पद्धतीनं 3 भाषांचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मराठी आपली कंपल्सरी लँग्वेज आहे, सेकंड लँग्वेज म्हणून आपण इंग्रजीला वापर करतो आणि आता तिसरी लँग्वेज म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला हिंदी म्हटलं होतं. परंतु आता हिंदी शिवाय आपल्याला संस्कृत देखील शिकता येईल, कन्नड देखील शिकता येईल, मल्याळम देखील शिकता येईल, पाली, आपल्या अनेक भाषा लोप पावत चाललंय, पाली सारखी भाषा आहे ती पाली भाषा देखील शिकता येईल. आणि राहिला प्रश्न की पहिलीपासून आग्रह का? जेव्हा एखादा विद्यार्थी पहिलीपासून शिकतो आणि पहिलीला अधिक काय मुन्शी प्रेमचंदजी यांचं प्रकरण पहिलीच्या हिंदीमध्ये येणार नाहीये किंवा संस्कृतचा एखादा अवघड श्लोक पहिलीच्या संस्कृत भाषेमध्ये येणार नाही. बेसिक भाषेची ओळख ही पहिलीपासून केली जाईल. जर का पहिलीपासून बेसिक भाषेची ओळख केली तर पुढे 2री, 3री, 4थीला त्याला विद्यार्थ्याला पुढचा अभ्यासक्रम करताना ते सोयीस्कर होईल. तुम्हाला आठवत असेल जेव्हा पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केली होती विलासराव देशमुख यांनी, तेव्हा देखील असाच आरडाओरडा करण्यात आला होता की पहिलीपासून इंग्रजी सक्तीची काय गरज आहे, 5वी पासून होते तर त्याचा फायदा होईल. परंतु जेव्हा आपण बघितलं की पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केली, त्याच्यानंतर थोडासा आपल्या महाराष्ट्रीयन मुलांवर चांगला परिणाम झाला आणि इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी मुलं सुधारू लागले. त्याच पद्धतीनं 3री भाषा जर का विद्यार्थ्यांना येत असेल तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल आणि विद्यार्थ्यांना ही तोंड ओळख केली जाईल. पहिलीला अगदीच काय हार्ड, एकदम अवघड असं हिंदी, अवघड असं संस्कृत, अवघड असं पाली शिकवलं जाणार नाही. त्यातले बेसिक स्किल, अक्षर ओळख एवढीच पहिलीला असेल आणि टप्प्याटप्प्याने पुढची भाषा शिकवली जाईल. ठीक आहे. मी नवनाथ, तुमचा प्रश्न मी पुन्हा यशवंत किल्लेदारांना विचारतो. यशवंतजी, नवनाथ यांच्या म्हणण्याचे 2 प्रमुख पॉइंट्स,
अवघड शिकवलं जाणार नाहीये, सोपं शिकवलं जाणार आहे आणि ज्याप्रमाणे इंग्लिशचा फायदा झाला तसा या तिसऱ्या भारतीय भाषाचा, मग तो हिंदी असो नाही तर कोणती असो, त्याचा फायदा होईल. ही पायाभरणी आहे, अवघड अभ्यास नाही. काय म्हणणं आहे? अहो, इंग्लिश हे जागतिक भाषा ही विद्यार्थ्यांना पुढे त्यांच्या भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये टिकण्यासाठी का, या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी हिंदी ही भाषेचा उपयोग होतो. हिंदीचा कुठे उपयोग होणार आहे हो? कशासाठी उपयोग होणार आहे हिंदीचा? आणि ते जे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं म्हणतात त्याच्या पान क्रमांक 14 मध्ये स्पष्ट लिहिलंय 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. मग हा 8 तास कशासाठी? आणि मला सांगा, उत्तरेकडची जी राज्य आहे, जी हिंदी भाषिक राज्य आहेत, तिकडे पहिली त्यांची राज्यभाषा हिंदी आहे, ती कंपल्सरी असणार त्या राज्यामध्ये राज्यभाषा असल्यामुळे. दुसरी इंग्रजी, मग तिसरी तुम्ही कोणतेही घेणार आहात तिथे. ती जी 13 राज्य आहेत तिथे तुम्ही मराठी शिकवणार का तिकडे? बरं, कशासाठी 8 तास आहे? पहिलं म्हणजे त्या लहान मुलाचा IQ बघा, त्याच्यावर एवढ्या कोमल वयामध्ये, कवळ्या वयामध्ये तुम्ही त्याच्यावर 3-3, 4-4 भाषेचं ओझं का टाकताय, का लादताय? तुम्ही कुठल्या सायकोलॉजिस्ट तज्ञांचं, शिक्षण तज्ञांचं कधी मत घेतलं का मागं? एक्झॅक्टली, मी हा मुद्दा घेऊन येतो नवनाथकडे. यशवंतजी, मी तो राज ठाकरेंची प्रेसी सुद्धा बघितली, त्यांचं पत्र सुद्धा बघितलेलं आहे की NEP सुद्धा कुठेही हे सूत्र असंच आहे असं म्हणत नाही, ते लवचिक ठेवलेलं आहे. त्यापूर्वी मी पुन्हा एकदा दादा भुसेंकडे जातो. त्यानंतर आपल्यासोबत आणखी एक गेस्ट आहेत, दबक, जे स्वतः या नीती आयोगाच्या शिक्षण विषयक उपसमितीचे सदस्य आहेत. मी पहिल्यांदा जातो भुसे यांच्याकडे. भुसेजी, एक मुख्य मुद्दा असा आहे की हे सगळं करायचं असेल, चला धरून चालू करायचं आहे. आज आपल्याकडे आहे त्या भाषा शिकवण्याला मराठी शाळा, शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकांना साधनं, विद्यार्थ्यांची उपस्थिती, आमचा शालेय पोषण आहार, या सगळ्या गोष्टीचे प्रश्न असताना, आणि ऑनलाईनचं तर सोडूनच द्या, कोविडमध्ये पण बघितलंय, नंतरही बघितलेलं आहे आपल्याकडे कोणत्या कोणत्या समस्या आहेत, ज्यावर आपण मार्ग काढू. पण आत्ता मात्र हे शेवटी अनिवार्य धोरण म्हणून आपण राबवताय, याची तयारी आहे आपल्याकडे? भुसेजी, आपण म्हणता त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे. ज्या पद्धतीने भौतिक सुविधा शाळेंच्यासाठी आवश्यक आहेत, काही अनेक शाळांमध्ये या सुविधांची कमतरता आहे, हे सत्य आहे आणि ते सत्य आपण निश्चितपणे स्वीकारतोच आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल विद्यार्थ्यांच्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, शाळेंच्या इमारती, तिथल्या भौतिक सुविधा, ई सुविधा, खेळांची मैदानं, वाचनालय, लायब्ररी, या सर्व सुविधा आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी निर्माण करून देणार आहोत. मी हाच मुद्दा दबक यांच्याकडे सुद्धा घेऊन जातोय, ज्यांना मला विचारायचंय की हे पुन्हा तुम्ही राष्ट्रीय पातळीला काम केलंय दबकजी, आपण नीती आयोगाच्या शिक्षण विषयक उपसमितीमध्ये आहात, त्यामुळे दिल्लीमध्ये राष्ट्रीय धोरण चालू असताना काही एक डिस्कोर्स तुम्हाला कल्पना असेल, भारतासारख्या खंडप्राय देशात ज्याच्या भाषिक अस्मिता आपल्या एवढ्या तीव्र आहेत, त्याच्या अडचणी सुद्धा आहेत ती भाषा राबवण्याचे, अशावेळी या 3 भाषा धोरणाकडे आपण कसं पाहता? प्रसन्नजी, प्रथमतः धन्यवाद आणि अभिनंदन. मी आज नाशिकपासून एक 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या योग्यता धाममध्ये आहे. तिथे आपला ग्रुप पोहोचला आहे आणि माझा बाईट घेत आहे. फारच विशेष वाटलं. आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणजे असं आहे की जेव्हा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला आलं आहे, आता त्याला जवळपास जुलैमध्ये 5 वर्षे होतील. त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्राच्या निमित्ताने उल्लेखच केला आहे की 3 भाषा असाव्यात, विद्यार्थ्यांनी शिकाव्यात असं म्हटलंच आहे. कुठल्या 3 भाषा ते राज्यांनी ठरवायचं हे नक्की आहे. आता जे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आत्ता आपण मराठी आणि इंग्रजी शिकतोच आहोत. त्याच्यामध्ये तशी भारतीय नसलेली पण आता भारतीय झालेली शिक्षण शेड्यूल 8 प्रमाणे संविधानाच्या इंग्रजी आत्ता आपण शिकतोच आहोत. त्यामुळे तिसरी भाषा कुठली असा जो विषय असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जी भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे खूप आयडियल गोष्ट होईल. सध्याची जी शिक्षण रचना आहे त्याच्यामध्ये होणार नाही कदाचित, पण हिंदीचा आग्रह धरावा का, तमिळचा आग्रह धरावा का, हा पुन्हा बेसिकली मला असं वाटतं की तो वेगळ्या दिशेने जाईल. पण 3 भाषा विद्यार्थ्यांनी शिकाव्यात या स्पष्ट मताचा मी आहे. बरं, त्याच्यापैकी 2 भाषा आता आपण शिकतोच आहोत. त्याच्या संदर्भात राज्य शासनाने आग्रह धरावा का किंवा त्यानिमित्ताने सक्ती करावी का, हा विषय नक्कीच वादाचा असू शकतो. परंतु मला असं वाटतं की त्यातल्या त्यात हिंदी जवळची असेल तर हिंदी शिकायला हरकत नाही. पण त्याच्याकरता हीच शिकली पाहिजे असा आग्रह असेल तर मात्र आपल्याला विचार करावा लागेल.
दबकजी, याच्यातली अडचण हीच आहे की सक्ती नाही, मात्र तिसरी भाषा निवडण्याची सक्ती आहे. आणि तिसरी भाषा निवडण्यामध्ये हा कॉमन सेन्स आहे की महाराष्ट्रात कोणी ओडिया किंवा बेंगॉली किंवा मणिपुरी किंवा पंजाबी शिकणार नाही. तो त्यातल्या त्यात जवळ जाणारी हिंदी आणि शहरी भाग असेल तर कदाचित संस्कृत, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून 9वी 10वीला 8वी पासून संस्कृत वगैरे घेत आलेले आहेत. मी आता जातो, आपल्यासोबत बालमानसोपचार तज्ज्ञ आहेत डॉक्टर सपना नायक बांगर. डॉक्टर सपना, एक बेसिक प्रश्न असा की दोन्हीकडनं एक मांडणी अशी होते आहे की लहान वयामध्ये मुलांची ग्रास्पिंग पॉवर, आकलन क्षमता तीव्र असते, त्यामुळे ते अधिक भाषा शिकू शकतात. त्याचवेळी अनेक जण असंही म्हणतात की अशा लहान मुलांच्या उमलत्या वयामध्ये अभ्यासाचा एवढा जोर टाकू नये, 3-3 भाषा वगैरे देऊ नयेत त्यांना. तुम्ही काय सांगाल या बाबतीत? माझं मत या बाबतीत एकदम क्लिअर आहे. सायकोलॉजिस्ट आणि सायकायट्रिस्टच्या पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोनाने बघायला गेलं आपण की आपण जितकी भाषा लहान पोरांना लवकरात लवकर इंट्रोड्यूस करतो तेवढी त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट जास्त चांगली होते. तर आपण ह्याच्यामध्ये इनफ रिसर्च पण झालेला आहे की त्यांची मेमरी जास्त तीव्र असते, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स एवढे त्यांचे जास्त डेव्हलप होतात. सर्टन एरियाज ब्रेनचे जे आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली त्यांचं जे पोरं 2 किंवा 3 भाषा जास्त शिकतात त्यांच्यामध्ये हे बघितलं गेलं आहे की ते त्यांचं अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि मेमरी हे सगळे जास्त असतात. पण डॉक्टर सपना, हे होण्यासाठी त्या मुलाच्या भोवतालची परिस्थिती, म्हणजे मी तुम्हाला महाराष्ट्रात जेवढा मी फिरलेलो आहे, शाळेतली मुलं बहुतांश अशी आहेत, आणि मी मासेस बद्दल बोलतोय, क्लासेस शहरांमध्ये येणाऱ्या किंवा वेल टू डू फॅमिली ज्या ग्रामीण भागातल्या असतील त्यांच्याबद्दल नाही, ते ज्या परिस्थितीतून येतात त्यांना मुळात मराठी प्रमाण भाषा हीच एक एलियन भाषा आहे, ही एक फॉरेन भाषा आहे. ती पहिली लँग्वेज नाही, ती सेकंड लँग्वेज आहे प्रमाण भाषा मराठी, कारण ते या भाषेत ना लिहितात ना बोलतात, ते आपण बोलतो. अशा मुलांना तुम्ही म्हणताय की दुसरी तिसरी भाषा त्यांना त्यांच्यामध्ये आणखी विविध क्षमता प्रोड्यूस करतील, तेव्हा तुम्ही जो हा सिद्धांत सांगताय त्याच्यासाठीच्या ज्या गिव्हन कंडिशन्स आहेत त्या कोणत्या आहेत? अशा कुठल्याच कंडिशन नाहीयेत. इनफॅक्ट आम्ही असं म्हणतो की त्यांना म्हणजे असं अभ्यास म्हणून नाही, पण जर का वाचन पण करायचं असेल तर त्यांना आता 6 महिन्यापासून आम्ही म्हणतो की त्यांना दुसऱ्या लँग्वेज मध्ये तुम्ही वाचन करा पेरेंट्सना. असं नाही की पेरेंट्स आता शहरात तुम्ही म्हणताय, पण शहरांमध्ये स्पॅनिश, फ्रेंच हे काय सगळ्या पेरेंट्सना कोणाला येत नाही, पण जितकं फक्त ते शब्द पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या छोट्याशा ह्याच्यामध्ये पडले, कानावर पडले, तर रिसर्चच्या अनुसार त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट जास्त होतं. हे आता लँग्वेज आपण कुठलीही घेऊ शकतो, पण जितकी लँग्वेजेस आपण त्यांना लवकरात लवकर इंट्रोड्यूस. पण हा एक प्रूव्हन सिद्धांत आहे, हा एक क्लिनिकली प्रूव्हन सिद्धांत आहे, हायपोथिसिस आहे, निरीक्षण आहे? नाही, ह्याच्यामध्ये रिसर्च झालेला आहे आणि रिसर्चच्या अनुसार हे प्रूव्ह झालेलं आहे की मल्टीलिंग्विस्टिक जे पोरं असतात, जेव्हा आपण म्हणतो 2 किंवा 3 लँग्वेजेस जे शिकतात लहानपणी, त्यांच्यामध्ये हे डेव्हलप. मला या बाबतीत आणखी मला बोलायला आवडेल, कदाचित एवढा विषय वेळ पुरणार नाही, कारण डॉक्टर मी तुम्हाला म्हणजे आम्ही जे आजूबाजूला बघतोय मुंबई सारख्या शहरामध्ये, तिथे मुलांची चांगल्या मुंबई सारख्या शहरात शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची इंग्लिश तर सोडा, मराठी सुद्धा नीट राहिलेली नाहीये. ज्या इंग्लिश मीडियममध्ये मुलं शिकत असतात, घरात मराठी, बाहेर नंतर इंग्लिश पण शिकायचं, कंपल्सरी मराठी, त्यांची मराठीचा सुद्धा कर्ता कर्म क्रियापदाच्या जागा सगळ्या बदललेल्या असतात, मराठी भाषेवर प्रभुत्व नाही. त्यामुळे मला माहित नाही हा सिद्धांत नेमक्या कोणत्या कंडिशन्समध्ये कोणत्या देशात झालेला आहे, कारण हे बहुतांश रिसर्च हे वेस्टर्न कंट्रीजमधले लहान लहान देश आहेत, नागरिकदृष्ट्या ॲडव्हान्स देश आहेत. भारतासारख्या देशामध्ये किती रिसर्च झाल्या मला कल्पना नाही, मी कदाचित त्याबद्दल पुन्हा तुम्हाला विचारेन. मी आता नवनाथकडे जातो. नवनाथ, मगाशी यशवंत किल्लेदारांनी NEP बद्दल सांगितलं. NEP स्वतः स्त्री भाषा सूत्र हे पहिलीपासून आहे असं म्हणत नसून ते विविध टप्प्यांनंतर राबवायचं लवचिक धोरण आहे, राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. मग पहिलीपासून 3 भाषा का? त्याचं उत्तर मला वाटतं आता डॉक्टरांनी दिलंय की आपण लहान मुलांना जेवढ्या लवकर त्या भाषेसोबत जुळवून घ्यायला सांगू तेवढ्या लवकर त्या विद्यार्थ्यांचा विकास जास्त होईल आणि त्या विद्यार्थ्याला ती भाषा आपलीशी वाटेल. आणि राहिला प्रश्न की आपण हिंदी लँग्वेज ही अजिबात सक्तीची केलेली नाहीये. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये प्राकृत आहे, जी ज्ञानेश्वरी किंवा जी जुन्या पद्धतीने शिवाजी महाराजांची पत्र ज्या भाषेमध्ये होती ती प्राकृत देखील आपण एक तिसरी लँग्वेज म्हणून
महाराष्ट्रामध्ये शिकवू शकतो. एवढंच काय, संस्कृतचा ऑप्शन आहे, पाली सारखी जी भाषा व्यक्त होते ती पाली देखील आपण शिकू शकतो. त्यामुळे आपल्याला हिंदीची सक्ती अजिबात नाही. आणि जेवढ्या लवकर आपण त्या लहान मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकवू तेवढ्या लवकर त्या मुलांना पुढे फायदा होईल. आपण बघतो प्रसन्नजी, दिल्लीमध्ये आपले अनेक नेते असतात, हिंदी भाषा नीट बोलता येत नाही, याच्यामुळे अनेक आपल्या मराठी लोकांचं करिअर झालेलं नाही राजकारणामध्ये. जर का महाराष्ट्रातल्या लोकांना सुरुवातीपासून हिंदीचं प्रभुत्व आलं तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये जाऊन देखील एक नेतृत्व करण्याची, दिल्लीमध्ये अनेक मराठी, तुम्हालाही माहिती आहे की दिल्लीमध्ये अनेक मराठी लोक म्हणतात की आम्हाला दिल्ली मानवत नाही कारण आपल्याला नीटशी हिंदी त्या निमित्ताने बोलता येत नाही. जर का आपण हिंदी चांगल्या पद्धतीने शिकू शकलो तर जो बहुभाषिक भाग आहे, जो बहुसंख्याने हिंदी भाषा बोलली जाते, अशा क्षेत्रामध्ये या न्यायाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, इथे कल्पना, एक नॉर्मल अंदाज सांगा, मी काही उपप्रश्न फार नाही विचार, एक अंदाज सांगा तिकडे कोणती तिसरी भाषा शिकली जाईल, तुम्हाला काय वाटतं? तिथे अवधी आहे, भोजपुरी आहे, उर्दू आहे. म्हणजे त्या त्या ठिकाणच्या, अवधी भाषा उत्तर प्रदेशमध्ये शिकवली जाते, भोजपुरी भाषा उत्तर प्रदेशमध्ये शिकवली जाते, उर्दू भाषा त्या ठिकाणी आहे. तिथल्या स्थानिक भाषा एक्झॅक्टली ठिकाणी आपल्याला तिसरा पर्याय म्हणून, म्हणजे अवधी आणि भोजपुरी या वस्तुतः हिंदी त्यांच्या खाली, हिंदी त्यांच्या खाली येते, भोजपुरी अवधी या मूळ भाषा आहेत, त्यांच्यातून हिंदी तयार झाली, तो आणखी वेगळा विषय. हिंदीचं आक्रमण त्याच्यात मी जात नाही कारण या खऱ्या मूळ भाषा होत्या. पण तुम्ही अचूक बोललात नवनाथ की या भाषांचे पर्याय म्हणजे जे मुळात हिंदीशीच निगडित आहेत, त्यांचा लहेजा हिंदी आहे, त्यांच्यातून हिंदी विकसित झाली. इथे मात्र तुम्ही अशी भाषा हिंदी महाराष्ट्रात आपोआप येणार आहे जी महाराष्ट्राला धक्का देऊ शकते. आपल्याकडे प्राकृतचा ऑप्शन आहे, आपल्याकडे संस्कृतचा ऑप्शन आहे की जी मराठीशी जुळती मिळते. आपल्याकडे यशवंत, अहो त्यासाठी 20 विद्यार्थ्यांची अट टाकली आहे नी, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही हिंदी कंपल्सरी करत आहात. दुसरं उत्तरेकडे हिंदी भाषेने तिकडच्या कित्येक बोली भाषा गिळंकृत करून टाकलेल्या आहेत. उद्या ही वेळ महाराष्ट्रावर यायला नको पाहिजे, ही वेळ उद्या महाराष्ट्रावर यायला नको. आणि हिंदीला विरोध नाहीये, ती पहिलीपासून नसावी, 6वी नंतर आहेच ना. आणि लहान वय म्हटल्यानंतर अगदी काय तुम्ही नर्सरी आणि पहिलीपासूनचं वय नाही, लहान वय हे 6वीचं सुद्धा लहानच वय असतं ना, फार मोठा झालेला नसतो विद्यार्थी. आणि ग्रास्पिंग ही 6वीच्या मुलांना ही भरपूर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये द्विसूत्री भाषा ही पूर्वीपासून चालली आहे प्राथमिक शिक्षणासाठी, ती तशीच राहू दे ना. मी एक प्रश्न नवनाथला घेतो, यशवंत तुमचाच प्रश्न नवनाथला घेतो, त्यानंतर मी दबक आणि भोसेनकडे सुद्धा जाणार आहे, ते सुद्धा थांबलेले, त्यांच्याकडे मी जातो. नवनाथ, यातला एक मुद्दा असा आहे जो राज ठाकरेंनी पण आरोप केलाय की हा IS लॉबीच्या आग्रहामुळे हे सगळं चाललेलं आहे, हा पहिला भाग. दुसरा भाग असा की या निमित्तानं मुळात माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठी भाषा महाराष्ट्रात नीट शिकवली जाते का? आपला असा दावा आहे नवनाथ, आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेले, पत्रकारिता महाराष्ट्र बघितलेलं आहे, मराठी भाषेवर प्रभुत्व आहे आपल्या मराठी मुलांचं. आमच्या 100% देणाऱ्यांचे एकदा निबंध खरंच कधीतरी बघायला आवडतील SSC बोर्डाकडनं. आपण खरंच प्रभुत्व मराठी भाषेवर आहे, लिखित मराठीवर, आणि ते नाही, ह्याच्यात चूक मुलांची नाही आहे, कारण आपल्या मराठीच्या बोली, विविध प्रांताचे आपले उपप्रादेशिक प्रकार, यामुळे अजून मराठी पोचणं बाकी असताना हिंदी पण आणा, इंग्रजी पण आणा, मग हा घोळ नाही का होणार? नवनाथ, प्रसन्नजी, मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की IS किंवा IPS लॉबींच्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला तर अजिबात नाही. आपल्या महाराष्ट्र सरकारची भाषा ही मराठीच आहे, महाराष्ट्र सरकारचे सगळे GR मराठीच आहेत, आणि आपण त्या अधिकाऱ्यांना देखील कंपल्सरी करतो की तुम्ही मराठीमध्येच बोलावं. सरकारी कार्यालयाची भाषा मराठी असावी याचा आग्रह सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने धरला आणि त्या संदर्भातले निर्णय देखील भारतीय जनता पार्टीनेच केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर केले, आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नानंतरच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. त्यामुळे ज्या पद्धतीनं राजजी ठाकरे अशा पद्धतीचे आरोप करतायत त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही. राहिला प्रश्न की तुम्ही म्हणालात की आपली मराठी धड नाहीये तर आपण तिसरी लँग्वेज का शिकवायची, तर मुळामध्ये हे मान्य आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर 60 वर्ष ज्या पद्धतीनं काँग्रेसने या देशावर राज्य केलं, शाळा, सुविधा, व्यवस्था काँग्रेसने पोहोचवल्या नाहीत, त्यामुळे आपले खूप मोठे बॅरियर आहेत आणि ते आपण टप्प्याटप्प्याने दूर करतोय. आताही ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सेवा, चांगल्या पद्धतीचे शिक्षण सुविधा पुरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर केले जातात. याच्या आधी काँग्रेसच्या काळात अशा पद्धतीचे प्रयत्न झाले नाहीत. आता हे 60 वर्षाचा बॅकलॉग आहे, तो भरून निघण्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होताना दिसेल.
परंतु जर का आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून आतापर्यंत तोंड ओळख करून त्यांना अक्षर ओळख करून जर का शिकवायला लागलो तर त्याचा फायदा होईल. यशवंत किल्लेदार, थोडक्यात प्लीज, मला बाकीच्या 3 केसकडे जायचं आहे. यशवंत. तर मला सांगा, हे शैक्षणिक धोरण जे आहे, हे शैक्षणिक धोरणाचा महाराष्ट्रामध्ये बोजबारा का वाजलाय? मला ग्रामीण भागामध्ये तुम्ही आत्ताच उल्लेख केला, तुमच्या त्या ह्याच्यामध्ये सर्व्हेमध्ये सुद्धा काय तेच आले आहे की मराठी सुद्धा बोलता येत नाही. ह्याला तर काय शैक्षणिक धोरणच कारणीभूत आहे की तुम्ही पहिलीपासून 7वी पर्यंत की 8वी पर्यंत तुम्ही नापासच करत नाहीये विद्यार्थ्यांना. जर तुम्ही नापास करत नाही तर त्याच्यावर त्याचं सिरियसनेस राहणारच नाही ना. या बरेचसे अगोदरच्याच काही धोरणात्मक निर्णय जे आहेत त्याच्यावर खरं तर अभ्यास करायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी वेगळे निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही ऍडिशनल भरीसभर वेगवेगळे निर्णय लादून विद्यार्थ्यांना लोड का देताय, त्यांच्यामध्ये संभ्रम का निर्माण करताय? त्यांची मूळ मराठी भाषा जी आहे ती सक्षम करणं हे शासनाचं कर्तव्य नाहीये का? त्याच्याकडे परत शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर शासन म्हणून तुम्ही देऊ केलंय का आतापर्यंत? तर नाही. आता भुसे साहेबांनी सांगितलं आम्ही ह्या गोष्टी करणार आहोत, मग इतके वर्ष आपण काय केलं? ओके यशवंत, मी आता थेट शिक्षण मंत्र्यांकडे जातो. भुसेंकडे मला प्रश्न विचारायचा आहे. भुसेजी, आपण सगळे तुम्ही शिक्षण मंत्री आहात, पण साहित्यिक हेही म्हणतायत, तारा भवाळकरांसारख्या ज्या आता विद्यमान साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा एबीपी माझ्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की त्या स्वतः त्यांनी अध्यापन केलेलं आहे. त्यांचं म्हणणे की लहान मुलांवरती ह्याचा परिणाम होऊ शकतो, इतक्या लवकर एवढ्या सगळ्या भाषा त्यांच्यावरती देण्याची गरज नाहीये. तुम्ही या साहित्यिकांच्या मताची दखल घ्याल? निश्चितपणे आम्ही दखल घेऊ. या निर्णयाच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे त्यांना आम्ही नम्रतेने सगळं निवेदन करू आणि त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचं पण आम्ही स्वागत करू. या निमित्तानं खरंच असा संवाद झाला तर अपेक्षित आहेत. मग त्या डॉक्टर तारा भवाळकर असतील, लक्ष्मीकांत देशमुख सुद्धा आज बोललेले आहेत. अशी अनेक मंडळी आहेत जी मराठीसाठी, म्हणजे ते साहित्यिकही आहेत आणि मराठी भाषेसाठी त्यांनी विशेष काम केलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला जाईल अशी अपेक्षा आहे. मी डॉक्टर दबक आहेत त्यांच्याकडे जाईन या बाबतीत विचारायला. दबकजी, मी मगाशी उल्लेख केला होता असरचा अहवाल, त्या बाबतीत आपली महाराष्ट्राची स्थिती, ग्रामीण भागातलं संसाधनं, रिसोर्सेस, या पार्श्वभूमीवर आता 3 भाषा आपण आणतोय. त्या भाषा समजा कोणी निवडल्या मग त्यांना ऑनलाईन आपण शिकवणार आहोत किंवा काय, जो काय मुद्दा आहे, हे थोडं प्रॅक्टिकल असेसमेंटच्या बाबतीत थोडं आपण धाडस करतोय असं नाही वाटत? सध्याच्या काळात तर तुम्ही म्हणता तसं कदाचित होईल, कारण आत्ताच आता सरकारी माध्यमातून जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून शिकवलं जाणं, विशेषतः ग्रामीण आणि अतिग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या ज्या शिक्षणाच्या सोयी आहेत त्या निमित्ताने नक्कीच हा प्रश्न आहे आता. परंतु मी म्हटलं तसं पुन्हा एकदा शेवटपर्यंत आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, कनेक्टिव्हिटी वाढत चालली आहे. काही पर्सेंटेज विद्यार्थ्यांना हे मिळणार नाही हे मला मान्य आहे, पण कोविडच्या काळात आम्ही असे अनेक प्रयोग केले आणि ज्याच्यातून असं लक्ष झालं की विद्यार्थी, कारण एक असं आहे ना, टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही केव्हाही करू शकता. म्हणजे आम्ही असे प्रयोग केले होते की संध्याकाळी 8 ते 9 विद्यार्थी वडील घरी आल्यानंतर त्याचा मोबाईल घेऊन तो शिकलाय, कारण त्याला त्याच्या ऑनलाईन काही गोष्टी पाठवल्या होत्या आणि त्या ऑनलाईन गोष्टी त्यांनी त्यावेळेला डाउनलोड केल्या आणि मग त्यांनी अभ्यास केला. म्हणजे कुठल्या वेळेला करायचा, किती वेळा बघायचा, वर्गातल्या क्लासरूम मधल्या लिमिटेशन्स या टेक्नॉलॉजी घालवणारे असं माझं मत आहे. कारण एकदा जो शिक्षक शिकवत असतील तेव्हा मला जे तेव्हा समजलं, नाही समजलं तर पुन्हा शिक्षक शिकवेल की नाही सांगता येत नाही. पण टेक्नॉलॉजीमुळे मला किती वाजता केव्हा बघायचं आणि किती वेळेला बघायचं, माझ्या सोयीने बघायचं, हे आज त्यामुळे टेक्नॉलॉजीला जर पर्यायच नाही, तंत्रज्ञान आहे आणि याचा जास्तीत जास्त उपयोग होण्याची फार गरज आहे असं मला व्यक्तिशय वाटतं. नवनाथ, एक शेवटचा फक्त प्रश्न मी घेईन या अर्थानं की मनसेने एक चर्चा खुली केलेली आहे, त्याच्या शिवसेना पण आहेत, बाकीचे सुद्धा. एक नकारात्मक प्रतिक्रिया तर सर्वाधिक आहेत आणि त्या सगळ्या विद्यमान, म्हणजे कोणी साहित्य संमेलनाध्यक्ष, कोणी शिक्षण क्षेत्रातलं. किमान या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न होईल? निश्चितपणे प्रसन्नजी, कुठलीही नवीन व्यवस्था येते तेव्हा त्याला विरोध होतो, तेव्हा त्याला नाक मुरडलं जातं, तेव्हा त्याच्यावर टीका होते. परंतु हळूहळू या व्यवस्थेचे जसे जे फायदे होतील, म्हणजे मी मगाशी जसा उल्लेख केला की जेव्हा आपल्याकडे इंग्रजी सक्तीचं केलं गेलं तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात साहित्यिकांकडनं विरोध झाला, राजकारण्यांकडनं विरोध झाला, सर्वांकडनं विरोध झाला. पण हळूहळू त्याचे फायदे आपल्याला मिळाले. हा जो निर्णय घेतला आहे तो भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिकायला मिळावं, जास्तीत जास्त एक्सपोजर व्हावं आणि
जिथं भारतासारख्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक हिंदी बोलतात, बरं. तर ती भाषा आपण शिकवत असेल विद्यार्थ्यांना, तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे होईल. म्हणजे तो त्याचं करिअर करताना होईल, त्याचा व्यवसाय करताना होईल, तो बरं. राजकारणात असेल तर राजकारण करता होईल. त्यामुळे बहुभाषिक विद्यार्थी झाला तर त्या सर्व साहित्यिकांना ज्यांना या एक मात्र अपेक्षा असेल नवनाथ, जेवढी बॅटिंग तुम्ही आणि तुमच्या लॉजिकनुसार हिंदी किंवा अन्य तिसरी भाषा हा शब्द पॉलिटिकली करेक्ट आहे, पण प्रामुख्याने ती हिंदी आहे, जे तुम्ही म्हणालात सुद्धा की आपल्या लोकांना हिंदीचा प्रॉब्लेम येतो. तेवढ्याच प्रमाणात भाजपनं, ज्यांची सत्ता आहे मध्य प्रदेश छत्तीसगड पासून तिकडे उत्तर प्रदेश पर्यंत, मराठी शिकवण्याचाही प्रयत्न करावा. कारण तिकडे लोकांनी जर का भोजपुरी घेतलं तर त्यांना उपयोग नाही, पण मराठी शिकलेत तर जे मोठ्या संख्येने इकडे येत आहेत, योगींच्या विकसित राज्यातून महाराष्ट्रासारख्या मागास राज्यात येत आहेत एवढ्या मोठ्या संख्येने, त्यांना उपयोग होईल मराठी बोलायला, आणि मग आम्हाला सुद्धा हिंदीच्या ऐवजी मराठीत त्यांच्याशी बोलायला जास्त आनंद होईल. या अपेक्षेसह या महत्त्वाच्या चर्चेला यशवंत किल्लेदार, नवनाथ बन, डॉक्टर सपना नायक, महेश दावक आणि दादा भुसे यांनी वेळ दिला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. नेहमीप्रमाणे शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण जातो पोल सेंटरला, पाहतो आजचा सवाल आणि त्याला तुम्ही दिलेला प्रतिसाद. आपला प्रश्न आहे, शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी कशी शिकवली जाते तेच मी बघतो, राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत आहात का? आम्हाला 18,000 प्रतिक्रिया आल्या किंवा पोलला दिलेली मतं आली. 83% म्हणतायत होय आम्ही सहमत आहोत, 17% म्हणतायत नाही. तुमच्या मताचा आदर. कार्यक्रमात शेवट करत असताना आपल्याला असं म्हटलं जातं की आपली मायबोली आहे, मराठी मायबोली, पण त्याचवेळी मराठीमध्ये एक असाही वाक्प्रचार आहे की माय मरो मावशी जगो, अशी अवस्था आपल्यावर येऊ नये. त्यातून ही जी मावशी येऊ घातलेली आहे ती आहे हिंदी, जिने स्वतः ज्या भाषांमधून ती तयार झाली त्याही भाषांना खाऊन टाकलं. आणि आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये हिंदीचा बऱ्यापैकी प्रभाव चित्रपटामुळे असेल, महाराष्ट्राचा उत्तर भारताशी संबंधामुळे असेल, ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत. अशा वेळी मराठीवरचं हे आक्रमण ठरू नये, हिंदी मावशी असायला हरकत नाही, माय मात्र आमची जगावी हीच अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.